guys, welcome to my vlog. So lights नाहीत आहेत. ओके, now it's perfect. So guys, आज मी व्लॉग शूट करते आहे. मी रँडमली अशीच बसली होती, काही प्लॅन नव्हता माझा शूट करायचा व्लॉग अँड ऑल. बट आज मला शिवजयंतीची सुट्टी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे त्यानिमित्ताने. तर मग सुट्टी आहे आणि मी होती फ्री. तर आणि आज मी माझे सगळे कामं वगैरे आवरले आणि आज आमच्या घरात शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, त्याची आम्ही पूजा करतो. तर मी म्हटलं त्याच निमित्ताने मी एक व्लॉग शूट करते आणि तुम्हाला दाखवते मी कशी पूजा करेन अँड काय काय करेन आजच्या दिवसात. छोटासाच असेल व्लॉग, लेट सी काय काय होतं आहे. मी आता रेडी होणार आहे पटकन साडी वगैरे विअर करून अँड आफ्टर दॅट मी हे तुम्हाला दाखवते. मी आमच्या घरातली मूर्ती ही आहे आमची शिवाजी महाराजांची मूर्ती. त्याच्या बाजूला विठ्ठल रखुमाई पण आहेत अँड हा जो आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला. ही शिवाजी महाराजांची मूर्ती आहे अँड ही फ्रेम आहे. हे सगळं आम्ही आजच्या दिवशी याची पूजन करतो. डेली पण करतो बट आज त्याला छानपैकी त्याला त्याच्यासमोर दिवा वगैरे लावतो अँड हो तेच मी तेच सगळं आज करणार आहे. सो मी म्हटलं ब्लॉग शूट करू, तुम्हाला पण दाखवू काही मी करते सगळं. सो आता मी पटकन रेडी होते, साडी वगैरे वेअर करते, कारण शिवाजी महाराजांची पूजा करायची. आपल्यासाठी ते देवासारखेच आहेत. महाराष्ट्रात त्यांना तसंच पूजलं जातं बिकॉज त्यांची सगळे हे पण तसेच आहेत. सो लेट्स सी काय होतं आहे. बघत राहा व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. सो गाईज, मी आता रेडी झालेली आहे अँड मी साडी वगैरे वेअर केली आहे. जास्त काही मेकअप वगैरे आणि ऑल केला नाही आहे, जस्ट ओनली मी लेट्स इट्स परफेक्ट. सो आता मी वेअर केली साडी अँड ऑल अँड काही जास्त मी मेकअप वगैरे केला नाही आहे, नॉर्मल ठेवलं आहे सगळं. जस्ट ओनली चंद्रकोर मेन आजसाठी अँड ऑलवेज मला आवडते वेअर करायला. साडी वेअर करायला पण मला खूप आवडते अँड छान दिसतात मुली साडीमध्ये असं मला वाटतं. सो अँड हे हिरव्या बांगड्या हे तर खूप छान वाटतात. सो मी वेअर करते कधी सणाला अँड ऑल. कधी छान वाटतं मला हे सगळं असं वेअर करायला अँड ऑल. सो लेट्स सी. डेली नाही वेअर करू शकत गाईज हे साडी वगैरे, कारण कामं असतात, ऑफिसचं काम असतं, घरचं काम असतं, काय कामं असतात अँड ते कम्फर्टेबल नाही राहत त्यामुळे. बट साडी वेअर करणं इट्स गुड, छान वाटतं. बट आत्ता नाही कोणी डेली हे करत, बट स्टील साडी इज लव अँड खूप छान दिसतात मुली, सगळ्याच मुली छान दिसतात ओव्हरऑल साडीमध्ये. सो हा आहे आजचा माझा साडीवरचा लुक. सी दिस अँड लेट्स सी. चला आता आपण ज्यासाठी ब्लॉग स्टार्ट केला आहे ते करूया. चला. सो येस गाईज, आता मी स्टार्ट करते पूजा वगैरे. हे सगळं मला आता साफ वगैरे करायचं आहे. सो बघूया, चला. फर्स्ट ऑफ ऑल मला हे सगळं आता इथून खाली पहिला मला घ्यावं लागेल. सो मी घेते हे सगळं. गाईज ही तलवार खूप मस्त आहे, बघू शकता तुम्ही याचं सगळं हे. आणि हे माझ्या सासऱ्यांनी बनवून आणलेली आहे अँड हे सगळं त्यांनी प्रिपेअर केलेलं आहे. खूप सुंदर आहे हे, बघू शकता तुम्ही. सो आम्ही हे इथे ठेवायला आणलं आहे. सो गाईज, आता मी हे सगळं इथून हे घेतलं आहे. आता मी हे वॉश वगैरे करते त्यांना प्रॉपरली सगळं छान नीटनेटकं धूळ वगैरे झाली त्याच्यावर तर पुसून वगैरे घ्यावं लागेल. सो लेट्स सी. चला मी हे सगळं करून घेते आणि परत भेटते तुम्हाला. बाय बाय. सो हाय
मी हे सगळं धुवून वगैरे घेतलं आहे. आता पुसती आहे मी, म्हणजे नीटनेटकं त्याला वॉश केलं तर त्याला पुसून वगैरे घेते. अँड आफ्टर दॅट मला तिथे पण वरची पण साफसफाई करून घ्यावी लागेल थोडीशी. थोडं धूळ बसलेलं असतं, त्यामुळे तसं आम्ही डेली देवपूजा वगैरे करतो आम्ही, तर ते साफ करतो. बट थोडे दिवस झाले ते स्किप झालेलं, सो दॅट्स वाय. या मला आता ती फ्रेम पण पुसून घ्यावी लागेल. आतमध्ये अजून एक फ्रेम आहे शिवाजी महाराजांची, ती पण पुसून घ्यायची आहे मला. सो आहे हे सगळं. सो आता मी हे सगळं वॉश वगैरे करून घेतलं आहे. अँड मी ते पण साफ वगैरे करते, तो कपडा वगैरे चेंज करायचा आहे मला. अँड आफ्टर दॅट मी पूजन वगैरे करणार आहे. सो लेट्स सी, बघत राहा तुम्ही ब्लॉग, कीप वॉचिंग. सो हे काहीच आता मी हे सगळं साफ वगैरे करून घेतलं आहे. फ्रेम वगैरे वगैरे मस्त पुसून वगैरे घेतली आहे, कारण त्यावर धूळ बसली होती. सो आणि इथे कपडा मी चेंज केला आहे, नवीन घेतलेला. आणि आत्ता मी स्थापना करते शिवाजी महाराजांची. सो येस गाईज, माझं इथलं सगळं स्थापना वगैरे करून झालेली आहे. आत्ता मी आरतीचं ताट रेडी केलं आहे. सो हे सगळं मी रेडी करून ठेवलं आहे. यात हळदी कुंकू ठेवलं आहे मी, त्यांना तुम्हाला दाखवते मी. सो गाईज, मी असं ताट रेडी केलं आहे. हळदी कुंकू थोडंसं, माझ्याकडे नैवेद्यासाठी काही नव्हतं, सो मी साखर ठेवणार आहे. अँड दिवा तिथे ठेवणार आहे मी त्यांच्यासमोर, ठीक आहे. सो गाईज, ताट अँड ऑल रेडी झालं आहे आपलं. सो चला आपण पूजा करून घेऊया. मी पूजा करून घेते. आफ्टर दॅट मी तुम्हाला परत भेटते ब्लॉगमध्ये. तुम्हाला मग मी दाखवते पूजा वगैरे कशी केली आहे. अँड या, स्टे ट्यून्ड, बाय. सो येस गाईज, आता माझी पूजा वगैरे सगळी करून झाली, बघू शकता तुम्ही. पूजा केली आहे मी, दिवा वगैरे लावला आहे. अँड जस्ट एक थिंग मिसिंग आहे याच्यात, की मला फुलं नाही भेटले आणि त्यामुळे मी नाही हे करू शकली. सो बस तेवढं स्किप झालं आहे. ओन्ली फ्लावर्स नव्हते माझ्याकडे तिथे ठेवायला त्यांच्यासमोर, बट बाकी सगळं मी केलं आहे जेवढं होऊ शकतं तेवढं. अँड या हेच होतं माझा आजचा शिवजयंतीचा ब्लॉग. शिवरात्री परवा होती, मिस्ड आउट झाली. सो हाच होता माझ्या शिवजयंतीचा ब्लॉग. आणि ही आमची मूर्ती बघा, किती क्यूटशी, किती सुंदरशी मूर्ती आहे आमच्याकडे. आणि हे जे त्याच्यावर आम्ही सजवले ते घरात केलं आहे काहीच. ते सगळं जे वर्क केलं आहे ते घरात लावलं आहे. ते आम्ही बाय केलेलं, त्यावर असं नव्हतं, त्याला पूर्ण आम्ही डेकोरेट वगैरे छान केलं. अँड या, दिस वॉज द थिंग, म्हणजे आजचा ब्लॉग होता. अँड होता नाही, अजूनही मी पुढं बनवू शकते, शूट करू शकते, काही करत असेल घरातले वगैरे. बट आता मी काही खास असं करणार नाही. घरातले थोडेफार आवडायची कामं आहेत, ते सगळं करेन. फर्स्ट लेट्स सी काय काय करते. मे बी हा ब्लॉग एंड असू शकतो, अदरवाईज बघू. जसं की मी बोलली की हा ब्लॉग एंड असू शकतो याच्यासाठी बोलली की मी शूट करेन नाही करेन मलाही आयडिया नाही आहे, कारण मी शूट नाही करणार बिकॉज ऑफ थोडंसं घर वगैरे आवरायचं आहे. अँड माझी पण थोडीफार काही कामं आहेत, पर्सनल वर्क्स आहेत, ते सगळे मला काही आवडायचे, सगळं करायचं आहे. अँड या, सो हा होता माझा आजचा ब्लॉग शिवजयंतीचा. मला ॲक्च्युली तरी मला शिवनेरी किल्ल्यावर जे आज सेलिब्रेशन होतं ते मला बघायची इच्छा होती, बट नाही पॉसिबल होऊ शकलं बिकॉज ऑफ माझ्या पतिदेवना सुट्टी नाही आहे अँड ते ऑफिसला गेलेत आणि मग मला कोण घेऊन जाणार, मला नाही जाता आलं. सो मी घरातच हे सगळं एवढं हे केलं. अँड या, दिस वॉज द टुडेज ब्लॉग. अँड लेट्स सी आता मी पुढे शूट करेन नाही करेन. सो हा मी ब्लॉग एंड असं बोलू शकते. जर काही शूट केलं तर मी ॲड करेल याच्यात, अदरवाईज बाय बाय. सो बाय बाय, टेक केअर अँड कीप शेअर, लाईक.
गाईज हा तुम्ही असं समजू शकता की हा ब्लॉग एंड आहे. सो बाय गाईज अँड कीप वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड असेच तुम्हाला ब्लॉग्स बघायला भेटतील अजून. सो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन व्हिडिओजसाठी अँड लाईक करा तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर. आणि तुम्ही मला काही आयडियाज देऊ शकत असाल की मी कसे व्हिडिओज बनवू, काय ॲक्च्युली मला काही कंटेंट नाही आहे. म्हणजे मी कशा थ्रू म्हणजे माझं डेली ब्लॉगिंग चालू करू, लाईफस्टाईल या फिर काय करू हे सगळं मला अजून आयडिया नाही आहे. सो मी बनवते आहे जस्ट, बट तुम्ही कमेंट करून सांगा मला की मी काय करू शकते अजून याच्यामध्ये. सो इट विल बी हेल्पफुल फॉर मी अँड कीप वॉचिंग. मी ट्राय करेन तुम्हाला अजून काही एंटरटेनमेंट करू शकेल या फिर मी विचार करते की आम्ही कुठं बाहेर प्लेसेसवर विजिट करतो, आम्ही कुठं फिरायला जातो, तर ते मी ब्लॉग मी विचार केला की मी ते टाकेल. बट ते डेली नाही होऊ शकत, त्यांना आपण डेली कुठं जाऊ शकत नाही बाहेर अँड ते आपल्या खिशेसाठी पण परवडण्यासारखं नाही आहे. सो लेट्स सी आता आम्ही नेक्स्ट कधी बाहेर फिरायला गेलो, कुठेही गेलो तर हिडन प्लेसेस आम्ही कधी विजिट केले सो ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करू शकते. तो स्टे ट्यून गाईज. ॲक्च्युली माझ्या फोनमध्येच व्हिडिओ बंद झाला. सो मी हेच बोलत होती की स्टे ट्यून. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला अँड बाय.